छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ मी या ठिकाणी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी मासाहेबांच्या पुतळ्यावरती कोणीतरी लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला असा आरोप जो आहे तो आरोप स्थानिक खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि या ठिकाणी त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जे आहे ते हे कलर काढण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास हे 10 वाजता या ठिकाणचे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर साफसफाई जी आहे ते त्यांच्या वतीनं करण्यात आली। ही माहिती त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले। स्वतः अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले। विशाखाताई ताई काय नक्की प्रकार झाला, काय सांगाल? काही नाही, रंग कोणीतरी 6:15 पर्यंत क्लिअर होतं असं पोलीस म्हणतायत। त्यांच्याकडे जो CCTV फुटेज आहे तिथपर्यंत 6:15 पर्यंत काही नव्हतं, नंतर टाकला गेलाय रंग। आमचे कार्यकर्ते दोघं आहेत, चंद्रकांत झगडे आणि अजित कदम यांनी तो पुसून काढलाय आणि आता पोलीस त्यांचा तपास करतायत। बघू काय निष्पन्न होतंय ते, त्याच्यानंतर आमची फर्दर ॲक्शन ठरेल काय करायचं। आपण खासदार साहेब बोलताना ते देखील असं म्हणले कुठल्यातरी समाजकंटकाकडून असा प्रयत्न झालाय, पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनावरती कुठेतरी त्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। बरोबर आहे, कारण मागच्या वेळेला एकदा मला साल आठवत नाही आहे, त्यावेळेला मासाहेबांच्या पुतळ्याला कोणीतरी असं पुतळा थोडा आज रंग लावलाय तसं त्यावेळेला थोडीशी माती लावली होती। त्यावेळेला आम्ही तेव्हा पण सांगितलं होतं की तेव्हा इथे पोलीस 2 ठेवायचे, आता CCTV आले म्हणून पोलीस हटवले। पोलीस जर 24 तास इथे असते तर असा प्रसंग उद्भवला नसता। आणि खरं तर 6:15 6:30 इकडनं खूप लोक फिरत असतात, पण आज पाऊस होता त्यामुळे मला वाटतं फिरणारी लोक कमी होती आणि तो मोका साधून कोणीतरी हे काम केलेलं आहे। कारवाईची मागणी देखील खासदारांनी केलेली आहे, लवकर कारवाई होईल तुम्हाला वाटते? पोलिसांशी तुमचं काही बोलणं झालं? नाही, खासदार बोलतायत, खासदार पोलिसांशी बोलतायत, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही ते पोलीस जे काही आम्हाला रिपोर्ट देतील, जो काही CCTV फुटेज येईल त्याच्यावर आमची पुढची ॲक्शन ठरेल। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अजून देखील पदाधिकाऱ्यांकडून जे आहे ते हे रंग काढण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले। सर्वात पहिले जे या ठिकाणचे स्वतः शाखा प्रमुख पोहोचले होते त्यांच्या वतीनं या ठिकाणी कलर काढण्याचं काम सुरू। अजितदा, काय सांगाल, तुम्हाला या घटनेची माहिती कशी मिळाली आणि त्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया? आम्ही वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे तशीच माहिती मिळाली आणि कळल्या आम्ही ते फक्त कलर पडला आहे म्हणून आम्ही तो पुसायचं काम केलं। मासाहेब हे आमचं दैवत आहे आणि त्यामुळे स्वच्छतेचं काम आम्ही करतोय। काय नाही, आम्हाला समजल्यावर आम्ही इथे आलो आणि मी आणि अजित कदम साफसफाई करायला घेतलं। आमचं कर्तव्य आम्ही सुरुवात केली मासाहेबांचं काम करणं, त्यामुळे सुरुवातीला आम्ही आपण या ठिकाणी पाहतोय की मासाहेबांचा या ठिकाणी पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आणि या पुतळ्यावरती कोणीतरी रंग टाकण्याचं समाजकंटकांनी रंग टाकण्याचा प्रयत्न केला असं जे आहे ते म्हणणं खरं तर खासदारांनी त्यांनी टीका केलेली आहे आणि कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय असा देखील सवाल जो आहे तो पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।